नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे एओनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे यामध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा 2027 च्या अनुषंगाने नवीन विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून प्लॅनिंग कशी असली पाहिजे, नियोजन कसं केलं पाहिजे, कोणत्या विषयापासून आपण सुरुवात करायला पाहिजे आणि विशेष करून जर आजपासून आपल्याला सुरुवात करायची असेल तर कोणते विषय आपण पहिले हातात घेतले पाहिजे आणि नंतर शेवटपर्यंत तुमची प्लॅनिंग कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये तिथं करणार आहेत. म्हणजे नवीन विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर त्यांना 2027 मध्ये अटेम्प्ट काढायचाच असेल किंवा पहिल्या अटेम्प्ट मध्येच त्यांना जर पोस्ट काढायची असेल तर हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आता याच्यामध्ये सर्वप्रथम कोणते कोणते मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आपण पहिले स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत की परीक्षेची रचना कशी आहे, म्हणजे किती टप्प्यामध्ये हा पेपर होतो, कोणत्या टप्प्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, वस्तुनिष्ठ आहे की वर्णनात्मक आहे, हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यानंतर दुसरं, वयोमर्यादा व नंबर ऑफ अटेम्प्ट्स म्हणजे काय, तर किती एज लिमिट असली पाहिजे तुम्हाला परीक्षा द्यायला आणि मॅक्झिमम एज लिमिट किती आहे हे देखील आपण डिस्कस करणार आहोत. शेवटी आपण नंबर ऑफ अटेम्प्ट्स आहेत की नाही आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर तिसरं आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन किती लागतं या परीक्षेसाठी ते देखील आपण बघणार आहोत. चौथं म्हणजे नवीन विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या सामान्य चुका, फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, की कोणत्या चुका विद्यार्थी करतात. जसं आम्हाला पुष्कळ वेळा तिथे दिसलेलं आहे की जेव्हाही विद्यार्थी आमच्याकडे येतो किंवा आम्हाला कॉल करतो तर मुख्यत्वे त्यांनी सिलेबस वाचलेला नसतो, त्यांनी पीवायक्यूज बघितलेले नसतात. तर या सगळ्या ज्या कॉमन बाबी आहे की जेव्हाही तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा, एमपीएससी असू द्या, यूपीएससी असू द्या किंवा कोणत्या इतर एक्झाम असू द्या, तर सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही त्या परीक्षेचा सिलेबस अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण चाळून टाकला पाहिजे. ठीक आहे, आणि तो पाठ असला पाहिजे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काही त्या परीक्षेच्या अनुषंगाने मागच्या 4-5 वर्षाचे जे पेपर असतील, ज्याला आपण पीवायक्यू म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ते तुम्ही चाळलेले असले पाहिजे. तर या ज्या काही कॉमन गोष्टी आहेत, ज्या कॉमन गोष्टी विद्यार्थी करत नाही आणि ज्या चुका होतात विद्यार्थ्याकडून नकळत, त्या देखील आपण पहिले बघणार आहोत. त्यानंतर एमपीएससीचा अभ्यास नेमका सुरू कसा करावा, कुठून करावा, कोणते सब्जेक्ट महत्वाचे आहे आणि कोणते सब्जेक्ट कशा पद्धतीने त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, एनसीईआरटीतून केला पाहिजे की बालभारतीतून केला पाहिजे, की सरळ आपण एनसीईआरटी बालभारती न वाचता सरळ रेफरन्स पुस्तकाकडे आपण जायला पाहिजे की नाही पाहिजे, हे देखील आपण आज समजून घेणार आहोत. त्यानंतर कोणत्या विषयापासून सुरुवात करावी, फार महत्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आम्हाला बहुधा कॉल येतात विद्यार्थ्यांचे आणि ते म्हणतात की सर मी हा विषय घेतलाय, तो विषय घेतलाय आणि मला समजून नाही राहिलाय, मी इथिक्स पासून सुरुवात केली आहे. फार चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर कोणत्या विषयापासून तुम्हाला सुरुवात करायची आहे, की जे विषय तुम्ही तुमच्या शाळेमध्ये असताना जे वाचलेले विषय आहे त्याच्यापासून तुम्ही सुरू करा. ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल असे विषयापासून सुरू करा की जेणेकरून तुमचा इनिशियल जो इंटरेस्ट आहे तो त्या विषयामध्ये डेव्हलप होईल आणि हळूहळू करत करत जे कठीण विषय आहे त्याच्यात हात टाका, की जेणेकरून तुमची कन्सिस्टन्सी, तुमची क्षमता शेवटपर्यंत टिकून राहील. आणि सर्वात महत्वाचा जो हा व्हिडिओ ज्या विषयासंदर्भात आहे ते म्हणजे एमपीएससी राज्यसेवा 2027 साठी प्लॅनिंग कशी करावी. आता मे महिना चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, आजची 1 मे आहे. या मे महिन्यापासून तर तुमच्या मुख्य परीक्षेचा किंवा इंटरव्ह्यू पर्यंत तुमची प्लॅनिंग कशी असली पाहिजे हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की पहिले तर आपण परीक्षेचे आकलन करूया आणि परीक्षेचे आकलन करताना पहिली पायरी जी असते ती म्हणजे काय, तर परीक्षेची रचना काय आहे. आता याच्यामध्ये बघा, परीक्षेची रचना, तर एकूण ही जी परीक्षा आहे 3 स्टेजेसची परीक्षा आहे. यामध्ये पहिलं स्टेज म्हणजे पूर्व परीक्षा, दुसरं स्टेज म्हणजे मुख्य परीक्षा, तिसरं स्टेज म्हणजे मुलाखत किंवा इंटरव्ह्यू. तर ही 3 स्तरीय परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यातली पहिली स्टेज जी असते त्याला आपण पूर्व परीक्षा म्हणतो. आता पूर्व परीक्षा जी असते ही कशा स्वरूपात होते, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात होते, म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न इथे विचारले जातात. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो MCQ, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. दुसरा जो टप्पा असतो या परीक्षेचा तो असतो मुख्य परीक्षा. आता ही जी मुख्य परीक्षा विद्यार्थी मित्रांनो ही 2025 पासून वर्णनात्मक केलेली आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह. तर इथे तुम्हाला उत्तरं लिहावे लागतात. आता जे तुम्ही उत्तरं तुमच्या ग्रॅज्युएशनच्या पेपरमध्ये लिहित असाल किंवा 10वी-12वीत लिहिले असाल, हे पेपर आणि आताचे पेपर किंवा स्पर्धा परीक्षेचा पेपर यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की एमपीएससी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये जे काही तुम्हाला उत्तरं लिहायची आहे त्याच्यासाठी तुमच्यावर शब्दांची मर्यादा असते. तर तुम्हाला 2 प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न असतो की ज्याचं उत्तर तुम्हाला 150 शब्दांमध्ये लिहायचं असते आणि दुसरा प्रश्न असतो त्याचं उत्तर तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहायचं असते. तर मुख्य परीक्षा झाली आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ती पास केली तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये एंट्री मिळते, म्हणजे इंटरव्ह्यू, मुलाखतीचा टप्पा. आणि मुलाखतीचा टप्पा हा 275 मार्काचा असतो. त्यालाच आपण पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो. आणि जर तो क्रॅक तुम्ही केला
तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव राहतं. म्हणजे काय, तर तुम्हाला एकाच परीक्षेच्या एकाच वर्षी पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू या तीनही परीक्षा एक सोबत तुम्हाला क्रॅक करायच्या आहे. तुम्ही मधात कुठे जरी फेल झाला तर परत तुम्हाला पूर्व परीक्षेपासून ही परीक्षा द्यावी लागते. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॅटर्न आज आपण डिस्कस करणार आहोत, हा पॅटर्न त्या आयोगानं युपीएससीचा डिक्टो तसा पॅटर्न कॉपी केलेला आहे. इव्हन सिलेबस जर तुम्ही बघितलं, जवळपास 90 ते 95% सिलेबस हा युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेचा हा काय आहे, एकच आहे. म्हणजे काय, तर वर्षभरातून आता तुमच्या 2 परीक्षा होतील. एक तुम्ही युपीएससी देऊ शका आणि तुम्ही एमपीएससी सुद्धा देऊ शकता. तर ही झाली आपली परीक्षेची रचना. आता याच्यानंतर थोडक्यात आपण बघून घेऊया की परीक्षेचा ओव्हरऑल जो ड्युरेशन असतो कशा पद्धतीने होतो, म्हणजे ऍस्पायरंटची जर्नी कशी असते. तर याच्यामध्ये सर्वप्रथम सुरू होते नोटिफिकेशन पासून. तर विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवेचे जे नोटिफिकेशन आहे, ते नोटिफिकेशन निघतं जनरली डिसेंबरच्या शेवटल्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात. तर नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरावे लागतात आणि फॉर्म भरल्यानंतर जी तुमची पूर्व परीक्षा होते, म्हणजे पहिला टप्पा या परीक्षेचा, तो पहिला टप्पा होतो मेच्या शेवटल्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या वीकमध्ये. ठीक आहे. त्यानंतर प्रिलिम्स परीक्षा झाली आणि प्रिलिम्स परीक्षा जर तुम्ही क्रॅक केली तर त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी जी परीक्षा होते तुमची, ती होते ऑक्टोबर महिन्यात. ठीक आहे, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात ती परीक्षा होईल तुमची. म्हणजे तब्बल तुम्हाला पूर्व आणि मुख्यमध्ये जो गॅप मिळतोय तो जवळपास 5 महिन्याचा मिळतो आणि फार महत्वपूर्ण गॅप असतो तो. ठीक आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा झाल्यानंतर तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो जवळपास जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात तिथं कंडक्ट होतो, किंवा फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये येऊ शकतो, डिपेंडिंग की रिझल्ट किती लवकर लावला जातो. रिझल्ट जर लवकर लागला तर जानेवारी फेब्रुवारी मध्ये इंटरव्ह्यू सुरू होऊन जातील, पण थोडा लेट लागला तर फेब्रुवारी मार्च पर्यंत सुद्धा इंटरव्ह्यू जाऊ शकतो. आणि एकदा इंटरव्ह्यू झाल्या तुमचा रिझल्ट जो आहे तो एक तर एप्रिलच्या शेवटल्या आठवड्यात किंवा मेच्या मिडमध्ये तो रिझल्ट तुमचा लागला जातो. म्हणजे काय, तर नोटिफिकेशन डिसेंबर पासून जे येईल, म्हणजे आता डिसेंबर 2026 पासून, तर ती परीक्षा चालेल एप्रिल किंवा मे 2027 पर्यंत. तर कळलं विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची जी आहे जर्नी तुमची राहणार आहे, तर ही तुम्ही लक्षात ठेवा. आता यानंतर येऊया की परीक्षेची रचना जी आहे, आपण रचना तर बघितली, तर आपण आता स्टेजेस बघू. जसं पूर्व परीक्षेमध्ये किती पेपर होतात, मुख्य परीक्षेमध्ये किती पेपर होतात आणि इंटरव्ह्यू कसा असतो हे थोडक्यात समजून घेऊया. तर सर्वात पहिला टप्पा या परीक्षेचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे पूर्व परीक्षा. पूर्व परीक्षेमध्ये तुमचे 2 पेपर होतात. एक होतो पेपर 1, ज्याला आपण जीएस चा पेपर म्हणतो. ठीक आहे, जीएस म्हणजे सामान्य ज्ञान, आणि दुसरा असतो सीसॅटचा पेपर. ठीक आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, रिझनिंग, लॉजिक, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे विचारले जातात. आता हे दोन्ही पेपर जे होतात ते 200 मार्काला होतात विद्यार्थी मित्रांनो, आणि कालावधी सेम असतो. आता या पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला 200 प्रश्न विचारले जातात आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 80 प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये जो कट ऑफ लागतो, तो कट ऑफ हा फक्त पेपर 1च्या आधारावर लागतो, म्हणजे सामान्य ज्ञानच्या पेपरच्या आधारावर तुमचा कट ऑफ लागतो. कारण पेपर 2 जो आहे, हा पेपर 2 कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, क्वालिफाईंग आहे. म्हणजे या पेपरमध्ये, सीसॅटच्या पेपरमध्ये तुम्हाला फक्त 33% मार्क स्कोअर करायचे आहेत 200 पैकी, म्हणजे ते मार्क होतात फक्त 67. तर तुम्ही पेपर 2 मध्ये 67 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी स्कोअर केले पण क्वालिफाय केले, तर हा पेपर क्वालिफाय झाला. म्हणजे पूर्ण वेटेज कोणत्या पेपरला येतं, जीएस पेपर 1 ला येतं. त्यामध्ये 200 पैकी जो काही कट ऑफ असेल त्या कट ऑफच्या वरती तुम्हाला मार्क मिळवणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर आपण मोठी बघितलं तर तुमचे मार्क जे आहेत ते 200 पैकी तुम्हाला 110च्या जवळपास मार्क मिळणं आवश्यक आहे जीएस पेपर 1, आणि पेपर 2 तुमचा क्वालिफाय होणं आवश्यक आहे. जर या 2 परिस्थितीत तुम्ही जर हा क्रायटेरिया फुलफिल केला तर तुमची पूर्व परीक्षा काय होते, क्रॅक होऊन जाईल, आणि पूर्व परीक्षेतून तुम्ही मुख्य परीक्षेमध्ये तिथे एलिजिबल होता. पूर्व परीक्षेमध्ये तुम्ही जे काही मार्क मिळवता विद्यार्थी मित्रांनो, त्याचं काम एवढंच राहतं की तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये एंट्री मिळवून देणं. आणि हे पूर्व परीक्षेचे पेपर जे होतात हे मराठी आणि इंग्रजी या दोनही भाषेमध्ये अवेलेबल असतात. आणि कशा स्वरूपाचा पेपर आहे हा, वस्तुनिष्ठ स्वरूपाचा, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे. म्हणजे याच्यामध्ये एमसीक्यू विचारले जातात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. तर हे झालं पूर्व परीक्षेचं. त्यानंतर दुसरा टप्पा जो असतो विद्यार्थी मित्रांनो, तो फार महत्वपूर्ण टप्पा आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये, तो म्हणजे मुख्य परीक्षेचा. का बरं, तर मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोनही परीक्षेमध्ये तुम्ही जे काही मार्क स्कोअर करता त्याच्या आधारावर तुमचा एक स्कोअर काढला जातो, आणि तो स्कोअर जर कट ऑफच्या वरती असेल तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव राहतं. म्हणजे जर तुम्हाला सिलेक्शन करायचं असेल किंवा सिलेक्शन तुम्हाला वाटत असेल की माझं सिलेक्शन झालं पाहिजे, तर सर्वात महत्वपूर्ण काय की मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला चांगले मार्क तिथं स्कोअर करावेच लागतील. आता ही जी मुख्य परीक्षा असते याच्यामध्ये पहिले जे 2 पेपर होतात ते लँग्वेजेसचे असतात, ज्याला क्वालिफाईंग पेपर म्हणतात. म्हणजे काय, तर यांचे मार्क फायनल पेपरमध्ये मोजल्या जात नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला 25% मार्क स्कोअर करावे लागतात दोन्ही पेपर. आता एक असतो कंपल्सरी मराठीचा पेपर आणि दुसरा असतो कंपल्सरी इंग्लिशचा पेपर. हे दोन्ही पेपर विद्यार्थी मित्रांनो 300 मार्काला होतात. ठीक आहे, आणि हे दोन्ही पेपर 10वीच्या लेवलचे असतात.
ठीक आहे. आता मराठीचा पेपर मराठीत होईल, इंग्रजीचा पेपर इंग्रजीत. दोनही पेपरला 3 तास वेळ दिला जातो. आणि क्वालिफाईंग म्हणजे काय, तर तुम्हाला 25% मार्क या 300 पैकी स्कोअर करावे लागतात मराठीच्या पेपरमध्ये आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये. जेव्हा हे तुम्ही 2 लँग्वेजेसचे पेपर क्वालिफाय करता तेव्हाच तुमचे इतर जे पेपर आहेत ज्यांचे मार्क मोजले जातील ते पेपर चेक केल्या जातात. म्हणजे काय, फायनल सिलेक्शन तर सोडून द्या, पण आपल्याला किती मार्क मिळाले हे जरी तुम्हाला समजायचं असेल तर तुम्हाला हे 2 लँग्वेजेसचे पेपर क्वालिफाय करणं आवश्यक आहे. कारण तेव्हाच तुमचे पेपर चेक होतील बाकीचे आणि तुम्हाला किती मार्क मिळाले हे समजेल. आता यानंतर जे महत्वाचे पेपर आहे ज्यांचे मार्क मोजले जातात मुख्य परीक्षेमध्ये ते कोणत्यात हे वन बाय वन बघूया. तर पहिला पेपर जो असतो विद्यार्थी मित्रांनो तो होतो एसेचा, निबंधाचा. 250 मार्कांसाठी निबंधाचा पेपर येतो. 3 तासामध्ये 2 एसे लिहावे लागतात. किती? 2 एसे लिहावे लागतात. त्यानंतर आता सामान्य ज्ञान ज्याचा अभ्यास आपण पूर्व परीक्षेसाठी केलेला आहे तेच सब्जेक्ट तेच विषय इथं 3 जीएसच्या पेपरमध्ये डिवाइड केले जातात. त्याला आपण जनरल स्टडीज 1, 2 आणि 3, सामान्य ज्ञान 1, 2 आणि 3 या 3 पेपरमध्ये ते विषय डिवाइड केले जातात. आता यामध्ये जर आपण बघू तर जीएस 1 मध्ये इतिहास झालं, ज्योग्राफी झालं, सोसायटी झालं, या संदर्भात प्रश्न विचारले जातील. जीएस पेपर 2 जो आहे याच्यामध्ये तुम्हाला पॉलिटी, राज्यशास्त्र, इंटरनॅशनल रिलेशन, गव्हर्नन्स, सामाजिक न्याय या विषयावर जीएस पेपर 2 मध्ये. जीएस पेपर 3 मध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स झालं, ठीक आहे, अर्थशास्त्र, पर्यावरण, अंतर्गत सुरक्षा, डिझास्टर मॅनेजमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर, ऍग्रिकल्चर या विषयावर जीएस पेपर 3 मध्ये प्रश्न विचारले जातात. आणि जीएस पेपर 4 जो असतो हा पेपर इथिक्सचा पेपर असतो, नैतिकतेचा पेपर असतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला केस स्टडी दिले जातात. जर तुम्ही एखाद्या राज्यामध्ये जर तुम्हाला पोस्टिंग मिळालं, तुम्ही तिथले जिल्हाधिकारी बनले, उपजिल्हाधिकारी बनले, तर मग कशी परिस्थिती आली तर तुम्ही काय कराल, म्हणजे अशा प्रकारच्या केस स्टडीज तुम्हाला जीएस पेपर 4 मध्ये दिल्या जातात. आणि हे प्रत्येक पेपर 250 मार्कांसाठी असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रत्येक पेपरला जो वेळ दिला जातो तो देखील समान असतो. आणि जे मीडियम ऑफ लँग्वेज असते ते 2 भाषा, एक मराठी आणि इंग्रजीमध्ये. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल इंग्रजीत द्यायचं तर इंग्रजीत द्या, मराठीत द्यायचं तर मराठीत द्या. पण हे सगळं जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला भाषा टाकावी लागते की कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक वैकल्पिक विषय निवडायचा असतो. देअर आर 26 टाइप्स ऑफ एन ऑप्शनल सब्जेक्ट. 26 प्रकारच्या ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट आपल्याला आयोगाने दिलेली आहे. त्या 26 पैकी कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा असतो ज्याच्यामध्ये तुमची आवड आहे, तुमची रुची आहे. आणि त्या सब्जेक्टचे तुमचे 2 पेपर होणार. एक सब्जेक्ट ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 आणि पेपर 2. हे दोन्ही पेपर 250 मार्कांसाठी. आणि यांना देखील जो कालावधी असतो तो 3 तासाचा कालावधी असतो. आणि हे सगळे पेपर विद्यार्थी मित्रांनो मॅन्डेटरी असतात आणि कशा फॉर्मॅटमध्ये, वर्णनात्मक पेपर असतात. म्हणजे तुम्हाला इथे उत्तर लिखाण करावं लागतं. ठीक आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जो शेवटचा टप्पा आहे, आता हे एकंदरीत मार्क जर तुम्ही मोजले तर मार्क होतात 1750 मार्क. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला 1750 पैकी जवळपास 700-800च्या दरम्यान मार्क मिळाले, म्हणजे कट ऑफच्या वरती मार्क मिळाले, तर तुम्हाला तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी कॉल येतो, ज्याला आपण इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतो, जो 275 मार्काचा असतो. 1750 आणि 275 म्हणजे 2025 मार्कांपैकी जेवढेही मार्क तुम्हाला मिळेल त्याच्या आधारावर जर ते कट ऑफच्या वरती असतील तर तुमचं फायनल लिस्टमध्ये नाव राहतं आणि तुम्हाला पोस्ट देखील मिळते. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की आता पहिल्यांदा ही परीक्षा आता होत आहे, अजूनपर्यंत रिझल्ट आलेला नाहीये. मुख्य परीक्षेचा पेपर चालू आहे. त्या अनुषंगाने जेव्हा हा रिझल्ट लागेल तेव्हा आपल्याला पहिल्यांदा कळेल की कट ऑफ किती लागतोय. पण युपीएससीचा जर आपण कम्पेअर केलं तर आतापर्यंत कट ऑफ हा 50%च्या वरती कधीच गेलेला नाहीये. ठीक आहे. म्हणजे जे काही कट ऑफ लागेल तो 50%च्या खालीच लागणार आहे. आणि हे हमखास मी गॅरंटेड तुम्हाला सांगतोय, कारण उत्तर लिखाणामध्ये 50%च्या वरती कट ऑफ जाणं फार कठीण आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं ही आहे आपलं परीक्षेची रचना. आता त्याच्यानंतर येऊया की नंबर ऑफ अटेम्प्ट आणि वयोमर्यादा काय आहे. आता याच्यामध्ये सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की राज्यसेवा, एमपीएससी राज्यसेवा परीक्षेमध्ये नंबर ऑफ अटेम्प्ट नाही आहे, ते युपीएससी मध्ये आहे. इथे तुम्हाला नंबर ऑफ अटेम्प्ट राहत नाही. इथे काय राहतं, एज लिमिट असते. जसं आता तुम्ही जर जनरल कॅन्डिडेट असाल तर 38, तुम्ही जर ओबीसी बॅकवर्ड मध्ये, ओबीसी एससी एसटी, एसबीसी एनटी अनाथ येत असाल तर तुमचं एज लिमिट 43 आहे, म्हणजे 43 वर्षापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. दिव्यांग असाल तर 45, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल तर 43 आणि माजी सैनिक असाल तर 43. म्हणजे काय, तर जनरल कॅटेगरी सोडलं तर बाकीच्या सगळ्यांना एज रिलॅक्सेशन लागू होतं. आणि याच्यामध्ये नंबर ऑफ अटेम्प्ट हा क्रायटेरिया एमपीएससी परीक्षेत नाही आहे, हा क्रायटेरिया युपीएससी परीक्षेत आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर लक्षात ठेवा शैक्षणिक अर्हता काय आहे. आता बघा काही 1-2 पोस्ट सोडल्या एमपीएससीच्या की ज्यासाठी स्पेसिफिक डोमेन मधलं ग्रॅज्युएशन तुम्हाला लागतं, तर बाकी सगळ्या पोझिशन या सगळ्या ग्रॅज्युएटेड विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहेत.
तर एमपीएससी राज्यसेवा परीक्षेसाठी किमान शैक्षणिक पात्रता म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी शिक्षण तुम्हाला तुमच्याकडे असलं पाहिजे, ग्रॅज्युएशनची डिग्री असली पाहिजे, कोणत्याही कॉलेजमधून असू द्या, पण कंडिशन काय आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून असली पाहिजे. आणि अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. जर तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये असाल तर तरी देखील तुम्ही या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता आणि एक्झाम देऊ शकता. कंडिशन एवढीच असते की जेव्हा तुमचं फायनल सिलेक्शन झालं तोपर्यंत तुमच्या हातात डिग्री असली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता वयोमर्यादेच्या बाबतीत काय निकष आहे थोडक्यात समजून घेऊया. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षेसाठी किमान वयोमर्यादा साधारणतः परीक्षेच्या वर्षाच्या 1 एप्रिल रोजी 19 वर्ष असते. म्हणजे काय, तर तुम्ही ज्या वर्षी परीक्षा देताय त्या वर्षी तुमचं एज मिनिमम एज 19 वर्ष असलं पाहिजे. कोणत्या तारखेला? 1 एप्रिल त्या वर्षीच्या. आणि सेम जो मॅक्झिमम एजचा क्रायटेरिया तो देखील 1 एप्रिलचाच त्या वर्षीचा आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ही झाली वयोमर्यादेची निकष. त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुका. आता आपण परीक्षेचा पॅटर्न समजून घेतलेला विद्यार्थी मित्रांनो, 3 टप्प्यात परीक्षा होते, कशा पद्धतीनं होते, किती पेपर असतात हे देखील आपण आता समजलेलं आहे. आता आपण येऊया की नवीन विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत. तर सर्वप्रथम जी सामान्य चूक विद्यार्थी करतात ती करतात अभ्यासक्रमाच्या बाबतीत, ज्याला आपण सिलेबस म्हणतो. सिलेबस न पाहता तयारी सुरू करणे फार चुकीची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण काय असतं ना, या परीक्षेचा व्याप खूप मोठा आहे. स्पर्धा परीक्षा म्हटलं, कोणती परीक्षा असू द्या, या परीक्षेचा व्याप खूप मोठा आहे. तर या परीक्षेचा अभ्यास करताना सर्वप्रथम तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे? सिलेबस काय. सिलेबस जर माहित असेल तर तुम्हाला हे कळतं की कोणती गोष्ट वाचली पाहिजे आणि कोणती गोष्ट नाही वाचली पाहिजे. आणि बहुधा काय होतं की विद्यार्थी सिलेबस वाचत नाही आणि ज्या पुस्तकात त्यांना दिल्या जातात किंवा जे पेपरमध्ये येतं ते कामाचं असेल किंवा नसो तरी ते वाचत राहतात. म्हणजे त्याच्यातून आउटपुट मिळेल की न मिळेल हे ते लक्ष देत नाही. तर असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. सिलेबस जर तुम्हाला माहित असेल तर जवळपास तुमचा 10 ते 20% वेळ इथंच वाचून जातो. कारण कोणताही पेपर जर आपण वाचत असू किंवा कोणतीही पुस्तक वाचत असू, जर ती सिलेबसच्या अनुषंगानं असेल तर ती वाचण्यात अर्थ आहे, अन्यथा ती पुस्तक वाचून काहीही तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, कोणतंही पुस्तक वाचताना, कोणताही लेख वाचताना एवढंच लक्षात ठेवायचं की मी जर माझा वेळ त्याच्यामध्ये गुंतवत असेल तर मला आउटपुट काय मिळत आहे. मला आउटपुट मिळत असेल तर मी त्याच्यात वेळ गुंतवला पाहिजे. जर आउटपुट शून्य असेल तर वेळ बिलकुलही तुम्ही गुंतवू नका. म्हणून आवश्यक आहे तर सिलेबस हे तोंडपाठ असणं आवश्यक आहे. आणि सिलेबस काय करायचं, प्रिंट कॉपी काढून टाकायची विद्यार्थी मित्रांनो. जर तुमच्याकडे नसेल तर सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करा. माझा नंबर खाली दिलेला आहे. ठीक आहे, या नंबरवर मला कॉल करू शकता आणि सरळ मी तुम्हाला सिलेबस तिथून पाठवून देईल. आता सिलेबसचं काय करायचं, सिलेबसचं प्रिंट कॉपी काढायची. एक प्रिंट कॉपी तुमच्या बॅगमध्ये असली पाहिजे आणि तुमची दुसरी प्रिंटेड कॉपी तुम्ही जिथं अभ्यास करत असाल तिथं चिपकून ठेवायची. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी सिलेबस एकदा गो थ्रू करायचा, म्हणजे डोळ्याखालून इथे जाऊ द्यायचा. आणि ही प्रक्रिया तुम्हाला तब्बल 2 ते 3 महिने करायची की जेणेकरून सिलेबस तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये स्टोअर झाला पाहिजे. आणि सिलेबस जर तुम्हाला माहित असेल तर कोणताही टॉपिक येऊ द्या, तर पहिले तुमच्या डोक्यात तुमचं डोकं काय करेल की स्कॅन करेल की हा टॉपिक माझ्या सिलेबसमध्ये आहे का. उत्तर हो मिळालं तर मग तुम्ही पुढे जा. उत्तर जर नाही मिळत असेल तर सरसकट ते पुस्तक बंद करा किंवा तो आर्टिकल वाचणं सोडून द्या. तर सर्वप्रथम काय, तर सिलेबस न पाहता तयारी सुरू करणे ही सर्वात मोठी चूक विद्यार्थी करतात. तसं करू नका. दुसरं काय, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांकडे दुर्लक्ष करणे फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. दुसरं स्टेप काय, तर पहिले सिलेबस माहित असला पाहिजे आणि दुसरं म्हणजे PYQ. कोणताही टॉपिकचा अभ्यास करण्याच्या पूर्वी तुम्ही पहिले त्या टॉपिकवर कशा पद्धतीनं आयोगांना प्रश्न विचारले गेले आहे हे पहिले बघा, ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस म्हणतो. आता तुम्ही म्हणाल की सर प्रश्न रिपीट होतात का, तर प्रश्न जसेचा तसे रिपीट होत नाही, पण त्या ज्या टॉपिकवर तो प्रश्न विचारलाय त्या टॉपिक रिपीट होतात. म्हणजे काय, तर तुम्हाला एक आयडिया मिळू शकतो की अशा प्रकारचे जर प्रश्न आयोग विचारत असेल तर मला त्या टॉपिकला घेऊन इतक्या सखोलमध्ये अभ्यास करणं आवश्यक आहे की जेणेकरून जर त्याच्यावर प्रश्न विचारला तर माझं उत्तर चुकता कामा नये. म्हणजे काय, तर मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेकडे दुर्लक्ष करू नका. मार्केटमध्ये अवेलेबल आहे विविध संच, ते विकत घेऊन या आणि कोणत्याही टॉपिकचा अभ्यास करताना त्या टॉपिकवर कशा पद्धतीनं प्रश्न विचारला हे पहिले बघा. ते प्रश्न तुम्हाला सुटतील ना विद्यार्थी मित्रांनो, पण तुम्हाला एक कळून जाईल की कोणत्या लेवलपर्यंत तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्या टॉपिकला घेऊन. तर ही दुसरी फार महत्वाची इम्पॉर्टंट चूक विद्यार्थी करतात. तिसरं म्हणजे खूप जास्त पुस्तके वाचणे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला लायब्ररी बनवायची नाही आहे. तुम्हाला कमी पुस्तकामध्ये कमी कालावधीत तुम्हाला पोस्ट काढायची आहे. आणि जर तुम्हाला पहिल्या अटेम्प्टमध्ये पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला कमीत कमी पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. ज्या पुस्तका कामाच्या आहे त्या अनुषंगानं तेवढ्याच वाचा आणि त्याच्या आधारावर तुम्हाला तुमचा
परीक्षा द्यायची आणि तुमची पोस्ट काढायची आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला काही 100 पैकी 90 आणि 100 पैकी 95 कट ऑफ लागत नाही. किती कट ऑफ लागतो मी आताच सांगितलं, 50% कमी कट ऑफ लागतोय. म्हणजे काय, तुम्ही जर हा सिलेबस, जेवढा सिलेबस आता दिलेला आहे त्याच्यामध्ये 50, 60 ते 70% जरी तुम्ही सिलेबस चांगल्या पद्धतीनं केला तरी तुमची पोस्ट निघू शकते. याला आपण स्मार्ट स्टडी म्हणतो. ठीक आहे, तर खूप जास्त पुस्तके वाचू नका. तुम्हाला लायब्ररी बनवायची नाहीये. तुम्हाला मिनिमम रिसोर्सेसमध्ये मॅक्झिमम आउटपुट काढायचंय. ते कसं काढायचंय, काय काढायचं, त्यासाठी आम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या संदर्भात म्हणजे पुस्तकांपेक्षा तरी नोट जर तुम्ही वापरले, जसं आमच्या स्वतःचे एओनएस अकॅडमीचे नोट्स असेल, त्या संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही आमच्या ऍपवर जाऊ शकता. त्यानंतर सातत्याचा अभाव फार महत्वपूर्ण आहे. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या विद्यार्थी मित्रांनो, सातत्य आवश्यक आहे. फार महत्वपूर्ण क्वालिटी आहे जी विद्यार्थ्यामध्ये असलीच पाहिजे, ज्याला आपण कंटिन्युटी म्हणतो. म्हणजे जर तुम्ही अभ्यास करत असाल तर दररोज अभ्यास करा. 1 तासच करा पण दररोज अभ्यास करा. मग हळूहळू 1 तासाचे 2 तास करा, 2 तासाचे 3 तास करा. पण जर असं करत असाल की आज मी 1 तास केला, उद्या बुट्टी, परत मग तिसऱ्या दिवशी अर्धा तास, मग 5 तास, असं करू नका. सातत्य फार महत्वाचं आहे आणि जास्त करून विद्यार्थी सातत्य ठेवत नाही आणि मग म्हणतात रिझल्ट येत नाही. जर तुम्हाला रिझल्ट काढायचा असेल तर सातत्य आवश्यक आहे. आणि शेवटली चूक म्हणजे काय, पुनरावलोकन, ज्याला आपण रिव्हिजन म्हणतो, की रिव्हिजनची योग्य रणनीती नसणे. हे स्वतः मी एक्सपिरियन्स केलाय विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा विद्यार्थी नवीन असतो त्याला रिव्हिजनचं महत्वच कळत नाही. आणि काय होतं, आपण शेवटल्या मोमेंट पर्यंत, म्हणजे उद्या पेपर आहे, परवा पेपर आहे, आपण त्याच्या पेपरच्या 2 दिवस आधी, 3 दिवस आधी आपण नवीन नवीन रिसोर्सेस आणतो आणि ते वाचायला सुरू करतो. फार मोठी चूक आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणतीही गोष्ट वाचण्याच्या पूर्वी, कोणतीही पुस्तक असू द्या, नोट्स असू द्या, व्हिडिओ असू द्या, काहीही बघण्याच्या आधी स्वतःला एक प्रश्न विचारायचा की हे जे मी पुस्तक वाचत आहे, हा व्हिडिओ जो बघतोय, याचं मी रिव्हिजन करू शकतो का? माझ्याकडे तेवढा पर्याप्त वेळ आहे का? जर उत्तर हो मिळत असेल तर मग करा. कारण रिव्हिजन शिवाय ही परीक्षा क्रॅक होत नाही. ठीक आहे, तुम्हाला एक टॉपिक, जो काही तुम्ही पुस्तक वाचत असाल, जो काही टॉपिक वाचत असाल, त्या टॉपिकला किमान 4 ते 5 वेळा तुम्हाला रिव्हिजन करणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला एक उदाहरण देतो की पॉलिटिक्सची जी लक्ष्मीकांतची पुस्तक आहे, ती पुस्तक लोकांनी 100 वेळा रिवाईज केलेली आहे. 100 वेळा रिवाईज करून देखील त्यांचे प्रश्न चुकलेले आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की रिव्हिजनचं महत्व किती आहे. तर या ज्या चुका आहे विद्यार्थी मित्रांनो, नवीन विद्यार्थ्यांनी या चुका अवॉइड करा. आता याच्यामध्ये सर्वात मोठं एक महत्वपूर्ण कोट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे वाचा कोट. काय म्हणतं, फेलियर इज नॉट ड्यू टू लॅक ऑफ हार्डवर्क. हार्डवर्क सगळेच करतात, हार्डवर्क सगळेच करतात. ते 3-4 लाख पोरं मी सांगितले ना, त्याच्यापैकी 1 लाख पोरं जे आहे सिरियस अभ्यास करणारे, ते 1 लाख पोरं हार्डवर्क करतात. पण फेलियर त्याच्यामुळे येत नाही, बट कशामुळे, लॅक ऑफ राईट डायरेक्शन. त्यांना राईट डायरेक्शनच माहित नाही राहत. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. सिलेबस का बरं महत्वाचा आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर का बरं महत्वाचे आहे, ठीक आहे, एनसीआरटीचं महत्व काय आहे किंवा बालभारतीचं महत्व काय या परीक्षेमध्ये, हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे सर्वात महत्वपूर्ण काय आहे की फेलियर कशामुळे येतं, तर राईट डायरेक्शन, राईट गायडन्स न मिळाल्यामुळे. त्यासाठीच आम्ही इथं आहो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता राईट स्ट्रॅटेजी काय आहे. ठीक आहे, चुका तर मी सांगितल्या, आता राईट स्ट्रॅटेजी काय थोडक्यात बघून घेऊया. तर याला मी 6 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. 6 स्टेप स्ट्रॅटेजी याला मी म्हणतो. पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे अभ्यासक्रमावर प्रभुत्व. सिलेबस तोंडपाठ असला पाहिजे. ठीक आहे, अभ्यासक्रमाला तुमचे बायबल म्हणा, तुमची गीता म्हणा, तुमचं पुराण म्हणा. ठीक आहे, कारण काय, तर अभ्यासक्रम जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला हे माहित राहील की काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. जर तुम्हाला एवढं जरी कळलं तरी तुमचा जवळपास 10 ते 20% जो वाया जाणारा वेळा विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्ही वाचू शकता आणि पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुम्ही परीक्षा क्रॅक करू शकता. म्हणजे सर्वप्रथम काय, तर अभ्यासक्रमावर प्रभुत्व असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा टप्पा, ज्याला आपण स्टेज 2 म्हणतो, तर हा काय, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे. जसं पीवायक्यू ज्याला म्हणतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तर मागच्या ज्या काही 5 ते 10 वर्षाचे जे पेपर्स आहेत त्याचं प्रॉपर विश्लेषण करा. कशा पद्धतीनं प्रश्न विचारले हे बघा. म्हणजे ओव्हरऑल त्याचं अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला कळून येईल की कशा पद्धतीनं प्रश्न येत आहेत, त्या टॉपिकवर किती डेप्थ मध्ये प्रश्न येत आहेत आणि कशा पद्धतीनं मला त्या टॉपिकला अनुसरून माझी तयारी करणं आवश्यक आहे. तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तर एमपीएससी प्रश्न नाही तर संकल्पना पुन्हा विचारते. फार महत्वपूर्ण आहे. तुम्हाला प्रश्न तर रिपीट होणार नाही, त्याची गॅरंटी मी देणार नाही, एखाद्या वेळेस होऊन जातो, पण संकल्पना ज्या आहे, कन्सेप्ट ज्या आहे, त्याच्यावर परत परत प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुम्हाला पीवायक्यूच्या माध्यमातून हे कळेल की त्या टॉपिकला घेऊन तुम्हाला किती डेप्थ मध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे आणि कसे प्रश्न विचारले गेले. काही काही टॉपिक असे आहे की ज्याच्यावर अजूनपर्यंत आयोगानं कधीही प्रश्न विचारला नाही, असे टॉपिक तुम्ही स्किप केले तरी चालेल. मी परत परत म्हणतोय की तुम्ही म्हणाल की सर तुम्ही पूर्ण सिलेबस कव्हर करणार नाही का. पूर्ण सिलेबस आम्ही सगळंच कव्हर करतो, पण जितकं आवश्यक आहे अभ्यास तुम्हाला जो करताना ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या आधारावर तुम्हाला
आम्ही सांगतो तशा प्रकारचं मार्गदर्शन आपण म्हणू. तिसरा टप्पा जो असतो त्याला म्हणतात मर्यादित रिसोर्सेस. लिमिटेड रिसोर्सेस वाचा विद्यार्थी मित्रांनो. कमी वाचा, जास्त पुनरावलोकन करा म्हणजे रिव्हिजन करा. हा फॉर्म्युला तुमच्या डोक्यात तुम्ही टाकून द्या की कमीत कमी वाचा. ठीक आहे, जेवढं वाचत असेल त्याचं 10 वेळा रिव्हिजन करा आणि रिव्हिजन करण्यावर जास्त करून भर द्या. तर ही तिसरा टप्पा. चौथा जो स्ट्रॅटेजी आहे ती काय आहे, तर शॉर्ट नोट्स तयार करणे. फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आता आमच्याकडे विद्यार्थी येतात आणि म्हणतात सर मी पहिल्या दिवशीपासून सुरुवात करतोय, तर मी पेपर वाचतोय लोकसत्ता किंवा मटा आणि त्याचे मी नोट्स काढायला सुरुवात केली. तर मी त्याला जेव्हा विचारतो की पहिल्याच दिवशी नोट्स किती बनले रे, तर एकाच पेपरचे पहिल्याच दिवशीचे नोट्स त्याचे 4 ते 5 पानाचे बनले. आता तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्या दिवशीपासून नोट्स काढायला सुरुवात केली आणि प्रत्येक दिवशीचे 5 पानाचे नोट्स बनत असतील, म्हणजे A4 पेजचं बरं फ्रंट बॅक पकडून, आणि तसं जर तुम्ही 300 दिवस पकडा म्हणजे किती झाले, जवळपास 5×15 1500 पानं झाले. 1500 पानं एका वर्षातले. मला सांगा तुमचा एका आठवड्यावर पेपर आहे आणि 1500 पानाच्या तुम्ही नोट्स रिवाइज करू शकता का? तर आन्सर आहे नाही. म्हणजे काय, तर हे लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेसाठी करंट अफेअरच्या नोट्स काढू नका, किंवा स्टॅटिक सब्जेक्टच्या नोट्स तुम्ही काढू शकता, पण पूर्व परीक्षेसाठी करंट अफेअरच्या नोट्स काढू नका. करंट अफेअरच्या नोट्स आमच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ, किंवा इंटरनेटवर विविध अकॅडमीच्या माध्यमातून त्या नोट्स अवेलेबल असतात. तर त्या नोट्स तुम्ही वाचू शकता. मुख्यत्वे तुम्हाला याच्या शॉर्ट नोट्स काढायच्या आहे विद्यार्थी मित्रांनो. या कोणत्या परीक्षेच्या अनुषंगाने काढायच्या आहे, तर मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने काढायचं आहे. कारण मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिहिताना तुमच्याकडे फॅक्ट्स, फिगर्स, डेटा असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या नोट्स काढा. ठीक आहे, आणि नोट्स कशा असायला पाहिजे, शॉर्ट असायला पाहिजे. म्हणजे उदाहरण मी जर दिलं, समाधान महाजनची जर तुम्ही इतिहासाचे पुस्तक वाचत असाल तर त्या पुस्तकाचे संपूर्ण नोट्स तुमचे हार्ड टू हार्ड 3 ते 4 पानात आले पाहिजे. अशा प्रकारचे नोट्स असले पाहिजे. आणि हे नोट्स तुमच्या पहिल्या रिडिंग मध्ये बनत नाही. म्हणजे जेव्हा तुम्ही ती पुस्तक, समाधान महाजनांचे पुस्तक तुम्ही पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा जेव्हा वाचायला जाल तेव्हा यदाकदाचित तुमचे ते शॉर्ट नोट्स बनवू शकतात. म्हणून पहिल्याच रिडिंग मध्ये अशा चुका करू नका. सुरुवातीपासूनच नोट्सच्या मागे जाऊ नका. किमान पहिले 3 ते 4 महिने कन्सेप्ट समजण्यावर भर द्या. एकदा तुम्हाला कन्सेप्ट समजले, मग त्यानंतर नोट्स कसे बनवायचे याचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही करू. ठीक आहे, तर शॉर्ट नोट्स का बरं महत्वाचे, कारण रिव्हिजन त्याच्या माध्यमातून तुम्ही सोप्यात सोप्या पद्धतीनं करू शकता. त्यानंतरला जी स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे पुनरावलोकन चक्र, रिव्हिजन सायकल ठेवा. जसं आता सोमवारपासून शनिवारपर्यंत जर तुम्ही अभ्यास करत असाल, सोमवारपासून शनिवारपर्यंत अभ्यास केला, लेक्चर बघितले, त्यानंतर रविवार जो दिवस आहे तो रिव्हिजन डे म्हणून तुम्ही डिसाईड करा. पण हे आतापासून करा. सोमवार ते शनिवार अभ्यास करायचा. ज्या टॉपिकचा अभ्यास केलेला आहे त्या टॉपिकची रिव्हिजन प्रत्येक रविवारी करायची. आणि असं एक सायकल तुम्ही बनवत जायचं. आणि पूर्ण महिन्याभराची रिव्हिजन, मग एक दिवशी जो महिन्याचा शेवटला दिवस आहे, महिन्यात जे काही केलंय त्याची रिव्हिजन मग तुम्ही महिन्याच्या शेवटला तारखेला करायची. अशा प्रकारचं जर तुम्ही प्लॅनिंग केलं विद्यार्थी मित्रांनो, तर रिव्हिजन तुमच्यासाठी फार सोपी बनेल. आणि परत परत सांगतोय, रिव्हिजनचं महत्व फार महत्वपूर्ण आहे, फार मोठं आहे. या एक्झाम मध्ये किमान 3 ते 4 वेळा रिव्हिजन करा. म्हणजे एका टॉपिकला जर तुम्ही वाचत असाल तर त्या टॉपिकची रिव्हिजन किती वेळा झाली पाहिजे, 3 ते 4 वेळा झाली पाहिजे. आणि शेवटला टप्पा म्हणजे काय, उत्तर लेखन. मुख्य परीक्षा उत्तर लेखन परीक्षा आहे, तर उत्तर लेखनाचा प्रॅक्टिस तुम्हाला करणं आवश्यक आहे. याला आम्ही इंग्रजीमध्ये डेव्हलपिंग आर्ट ऑफ आन्सर रायटिंग असं म्हणतो. ते आर्ट ऑफ आन्सर रायटिंग तुम्हाला डेव्हलप करावंच लागेल विद्यार्थी मित्रांनो. जितक्या लवकरात लवकर तुम्ही डेव्हलप कराल तितका फायदा तुम्हाला मुख्य परीक्षेत मिळेल. आणि मी आताच सांगितलं की मुख्य आणि मुलाखत, इंटरव्ह्यू या 2 परीक्षेचे मार्क डिसाईड करतं की तुम्हाला पोस्ट मिळणार आहे की नाही. म्हणजे हे राईट स्ट्रॅटेजी, हे 6 टप्प्यामध्ये मी तुम्हाला राईट स्ट्रॅटेजी सांगितली आणि ही तुम्हाला आजपासून म्हणजे पहिल्या दिवसापासून तिथे तुम्हाला अंमलात आणायची आहे, तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे. आता विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक क्वालिटीज कोणत्या असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर पहिली क्वालिटी असायला पाहिजे चिकाटी आणि दृढनिश्चय. फार महत्वपूर्ण आहे. चिकाटी, मुंगीसारखा तुमचा स्वभाव असला पाहिजे. ठीक आहे, आणि तुम्ही एका गोष्टीच्या मागे लागले तर लागलेच पाहिजे त्या पद्धतीनं. आणि दृढ निश्चय करा की नाही, मला कोणत्या हालतीत 1 वर्षात ही परीक्षा क्रॅक करायची आहे. 2027 मध्ये परीक्षा कोणत्या हालतीत क्रॅक करायची आहे आणि माझ्या हातात कोणती ना कोणती पोस्ट असलीच पाहिजे. टार्गेट घेऊन चला, त्याशिवाय ही परीक्षा क्रॅक होत नाही. तुम्ही फक्त नॉलेज घ्यायसाठी आले असाल तर नॉलेज घ्यायसाठी इथे येऊ नका. नॉलेज घ्यायसाठी तुम्ही PhD करू शकता, ग्रॅज्युएशन करू शकता, ते प्लॅटफॉर्म आहे. पण इथे जर येत असाल तर तुमचा निश्चय असायला हवा, दृढ निश्चय असायला हवा की कोणत्या हालतीत 1 वर्षात 2 वर्षात मला ही परीक्षा काढायची आणि मला इथून निघायचं आहे. त्यानंतर सातत्यपूर्ण शिस्त, कन्सिस्टन्सी फार महत्वाची. त्यानंतर तिसरं विश्लेषणात्मक क्षमता आणि समालोचनात्मक विचार. ठीक आहे, क्रिटिकल थिंकिंग आणि अॅनालिटिकल थिंकिंग या दोन्ही गोष्टी पाहिजे. ठीक आहे, दोन्ही गोष्टी आपल्याला हळूहळू डेव्हलप कराव्या लागेल. कोणताही विषय जेव्हा आपल्या पुढे येतो तर त्या विषयामध्ये पॉझिटिव्ह काय आहे, त्या विषयामध्ये निगेटिव्ह काय आहे, आणि जेव्हा निगेटिव्ह गोष्टी सांगतोय तर त्याचं सोल्युशन काय आहे, या 3 गोष्टी जेव्हा आपण समजून घेतो कोणत्याही विषयाच्या अनुषंगानं,
त्यालाच म्हणतात विश्लेषणात्मक क्षमता. आणि अशाच पद्धतीचा वैचारिक क्षमता तुम्हाला डेव्हलप करायची आहे आणि याचाच फायदा तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये उत्तर लिखाणाला होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, वैचारिक क्षमता कशी वाढवायची, वैचारिक प्रगल्भता कशी वाढवायची, या संदर्भात एक स्पेशल सेशन मी तिथं घेणार आहे. त्यामध्ये तुम्ही पूर्ण कोणत्या टेक्निक्स तुम्ही वापरल्या पाहिजे हे मी पूर्ण सांगणार आहे. त्यानंतर प्रभावी वेळ व्यवस्थापन, वेळेचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, नियोजन कसं करायला पाहिजे, सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याकडे जवळपास तब्बल 12 ते 15 तासाचा वेळ असतो, त्याला कसं आपण युटिलाइज करायला पाहिजे, आणि या सगळ्या बाबी तिथं आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर जिज्ञासा आणि अनुकूलता, क्युरिओसिटी पाहिजे. लहान पोरगा कसा असतो विद्यार्थी मित्रांनो, कोणती गोष्ट नाही समजली तर परत परत आपल्या वडिलांना प्रश्न विचारतो. तशा प्रकारचा ऍटिट्यूड एका स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये असला पाहिजे. जेव्हा तुमच्यामध्ये जिज्ञासा असेल, अनुकूलता असेल, तेव्हा तुम्ही इझिली या परीक्षेला सामोरे जाऊ शकता आणि तुम्हाला ही परीक्षा बर्डन देखील वाटणार नाही. कळलं का? त्यानंतर मजबूत संवाद आणि लेखन कौशल्य आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर तणाव व्यवस्थापन आणि शांतता फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. शेवटला पण स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतात इंग्रजीमध्ये आला. ठीक आहे. आता ही परीक्षा फार लांब आहे, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 वर्ष या परीक्षेला पूर्ण स्वरूपाला संपायला लागतं. म्हणजे काय, तर या पूर्ण परीक्षेच्या ड्युरेशन मध्ये शांतता असणं फार आवश्यक आहे, मेंटल स्टेबिलिटी असणं फार आवश्यक आहे, आणि स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. या अनुषंगाने देखील आम्ही व्हिडिओ आणतोय. या सगळ्या क्वालिटीज तुमच्यामध्ये असल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, की जेणेकरून तुम्ही या परीक्षेला सामोरे जाताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मी परत सांगतोय, एक अजून कोट मी इथे लिहिलेली आहे. काय आहे? दिस इज नॉट अ 100 मीटर रेस. 100 मीटरची रेस नाही विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी यूपीएससी. हे काय आहे, तर हे एक प्रकारचा मॅरेथॉन आहे. आणि मॅरेथॉन कशी असते, मॅरेथॉन 10 किलोमीटर, 15 किलोमीटर, 40 किलोमीटर, 42 किलोमीटर अशा मॅरेथॉन होतात. आणि मॅरेथॉन मध्ये काय लागतं, ते मॅरेथॉन म्हणजे एक प्रकारची टेस्ट मॅच आहे. ठीक आहे. हे T20 नाही आहे. आणि यू विल फील लो, तुम्ही फेल व्हाल, तुम्हाला लो वाटेल, बट कन्सिस्टन्सी विल डिसाइड युअर सक्सेस. म्हणजे अप्स अँड डाऊन्स येतात या परीक्षेमध्ये. मी परत सांगतो, तुम्ही टॉपर असू द्या किंवा तुम्ही नसू द्या, तुम्ही अभ्यास करणारे असू द्या किंवा नसू द्या, म्हणजे त्याचा रँक महाराष्ट्रातून पहिला येतो तो देखील कधी ना कधी स्वतःला लो फील करतो. पण सक्सेससाठी काय आवश्यक आहे, कन्सिस्टन्सी फार आवश्यक आहे. तुम्ही हाय असू द्या, लो असू द्या, कसंही असू द्या, पण कन्सिस्टन्सी तुमच्यामध्ये असली पाहिजे. तुमची इच्छा अभ्यास करायची नसेल तरी तुम्हाला कळलं पाहिजे, नाही मला पोस्ट काढायची आहे, 2027 मध्ये कोणत्या ह्याच्यात पोस्ट काढायची आहे, तर मी अभ्यासाला गेलंच पाहिजे. भले मी 2 तास करीन, 3 तास करीन, वापस येईल, पण मी अभ्यास करणारच. अशा प्रकारचा ऍटिट्यूड तुमचा पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवा, आता तुमच्याकडून अपेक्षा काय असते एमपीएससीची, तर बघा 3 टप्प्यात ही परीक्षा होते. एक पूर्व परीक्षा, एक मुख्य परीक्षा आणि तिसरा मुलाखत. पूर्व परीक्षेमध्ये काय आवश्यक आहे, माहिती, इन्फॉर्मेशन, अॅक्युरसी आणि प्रॅक्टिस. म्हणजे प्रॅक्टिस, जितकी जास्त प्रॅक्टिस करा तितकं तुम्हाला प्रिलिम्स मध्ये क्रॅक करण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. दुसरं आहे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा म्हणजे काय, उत्तर लिखाणाची परीक्षा आहे. यामध्ये देखील नॉलेज लागतं, एक्सप्रेशन लागतात, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेझेंटेशन. तुम्ही कशा पद्धतीने उत्तर लिहिताय हे महत्वाचं आहे. तिसरं म्हणजे मुलाखत. मुलाखत मध्ये तुमची काय बघितली जाते, तुमची पर्सनॅलिटी बघितली जाते. तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की ज्या माध्यमातून तुम्ही घाबरत नाहीयेत, तुम्ही स्ट्रेसमध्ये तर येत नाही, या सगळ्या बाबी तिथे तपासल्या जातात. म्हणजे काय, तर प्रत्येक टप्पा जो एमपीएससीने तिथे डिसाईड केलेला आहे या परीक्षेचा, त्या प्रत्येक टप्प्यातून तुमच्याकडून काही ना काही तुमचं चेक केलं जात आहे. जसं पूर्व परीक्षेतून तुमची प्रॅक्टिस, तुम्ही अॅक्युरसी कशी आहे ते चेक केलं जातं. मुख्य परीक्षेतून तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, तुमचे विचार कसे आहे हे चेक केले जातात. आणि इंटरव्ह्यू मधून तुमची पर्सनॅलिटी चेक केली जाते. हे लक्षात ठेवा. आता यानंतर येऊया विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओचा शेवटला आणि सर्वात महत्वपूर्ण टप्पा, तो म्हणजे प्लॅनिंग कशी असायला पाहिजे 2027च्या अनुषंगानं. आता या प्लॅनिंग मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, की सर्वप्रथम आजचा जो महिना आहे त्या महिन्यापासून आपण सुरुवात करूया. की आजचा जो महिना आहे तो आहे मे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा, या मे पासून आता आपल्याला सुरुवात करायची आहे. तर मे पासून एप्रिल पर्यंत, मे पासून जुलै पर्यंत, मे पासून कोणत्या महिन्यापर्यंत, जुलै पर्यंत. तर मे 2026 ते जुलै 2026, तर या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही फाउंडेशनल सब्जेक्ट स्ट्रॉंग करायला पाहिजे. म्हणजे बेसिक जे सब्जेक्ट्स आहेत. आता कोणते बेसिक सब्जेक्ट हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. स्पर्धा परीक्षेमध्ये मुख्यत्वे एमपीएससी असू द्या, युपीएससी असू द्या, कंबाईन असू द्या, कोणताही पेपर घ्या तुम्ही, या सगळ्या पेपरमध्ये 4 सब्जेक्ट फार महत्वाचे असतात. हे 4 सब्जेक्ट कोणते आहेत, पहिला आहे राज्यशास्त्र, दुसरा आहे भूगोल, तिसरा आहे इतिहास, चौथा आहे अर्थशास्त्र. ठीक आहे. म्हणजे राज्यशास्त्र, भूगोल, इतिहास आणि अर्थशास्त्र हे जे 4 सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 सब्जेक्टच्या आधारावर जर तुम्ही आता हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही पीवायक्यू बघा, मागच्या वर्षीच्या एमपीएससीचा पेपर काढून बघा किंवा युपीएससीचा पेपर काढून बघा, पूर्व परीक्षेचा, तुम्हाला दिसून येईल की या 4 सब्जेक्टच्या आधारावर, या 4 विषयाच्या आधारावर तब्बल 50% जवळपास पेपर तिथे येतो.
म्हणजे काय, हे 4 सब्जेक्ट फार महत्वपूर्ण आहे. या 4 सब्जेक्टला तुम्ही स्किप नाही केलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटी, भूगोल म्हणजे आपलं ज्योग्राफी, इतिहास हिस्ट्री, हिस्ट्रीमध्ये मग एन्शियंट, मेडिवल, मॉडर्न तिन्ही, आणि अर्थशास्त्र फार महत्वपूर्ण आहे. ठीक आहे, तर हे 4 सब्जेक्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं एक बेसिक अंडरस्टँडिंग, ठीक आहे, म्हणजे बेसिक फाउंडेशनल अंडरस्टँडिंग ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, बेसिक फाउंडेशनल अंडरस्टँडिंग. ठीक आहे, तर हे बेसिक फाउंडेशनल अंडरस्टँडिंग जे आहे या 4 सब्जेक्टचं, हे तुम्ही मे पासून जुलै पर्यंत कंप्लीट करा. म्हणजे मे आजचा 1 मे आहे, 1 मे पासून जुलैच्या 30 पर्यंत तुम्ही हे कंप्लीट करा. मग फाउंडेशन मध्ये हे 4 सब्जेक्ट तुमचे झाले तर मग आपण मेन्स प्रिपरेशन कडे येऊ. आता मेन्स प्रिपरेशन का बरं, तर मी तुम्हाला सांगितलं, आता आपण पेपर पॅटर्न डिस्कस केला की पूर्व परीक्षा तुमची होते मे महिन्यात, मे महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात पूर्व परीक्षा झाली, तर त्यानंतर जवळपास जी गॅप असते पूर्व आणि मुख्य मधली ती 5 महिन्याची असते, आणि 5 महिन्यात मुख्यचा इतका मोठा व्याप, इतका मोठा सिलेबस कव्हर करणं पॉसिबल नाही आहे. म्हणून काय, तर मुख्यचा अभ्यास आपल्याला पहिले करायचा. तर यामध्ये काय, तर जुलै 2024 पासनं जवळपास आपण म्हणू की डिसेंबर 2024 पर्यंत तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षेचा प्रिपरेशन करायचा. म्हणजे मुख्य परीक्षेचा जो सिलेबस आहे, आता इथे मी सिलेबसच दाखवला नाही, त्याचा आम्ही वेगळा एक व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे, तर त्याचा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. तो सिलेबस कसा आहे हे तुम्ही एकदा त्या व्हिडिओतून बघून टाका विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये आपण मुख्य परीक्षेचा पूर्ण सिलेबस तिथं आपण डिकोड केलेला आहे, पूर्व आणि मुख्य दोघांचाही. तर त्यामध्ये जुलै पासून तर डिसेंबर पर्यंत तुम्हाला मेन्स प्रिपरेशन करायचे. यासोबतच ठीक आहे, तुम्हाला जीएस प्लस तुम्हाला ऑप्शनल हे दोनही सब टॉपिक जे आहे त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जनरल स्टडीज आणि ऑप्शनल जे आहे म्हणजे वैकल्पिक विषय, या वैकल्पिक विषयाचे किमान तुमच्या 2 ते 3 रिव्हिजन झाल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तशा पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग करा. तर मुख्य परीक्षेचं तुम्हाला जुलै पासून डिसेंबर पर्यंत अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आता प्रिलियम स्पेसिफिक प्रिपरेशन म्हणजे काय, पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. कारण ही तुमची पहिली परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि पहिल्या परीक्षेमध्ये पहिलं हर्डल जे आहे तुमचं, म्हणजे पहिला अडथळा जो आहे तुमचा पोस्ट मधला, तो म्हणजे काय, पूर्व परीक्षा. तर जानेवारी 2027 पासनं जवळपास मे 2027 म्हणजे पुढची परीक्षा जर मे मध्ये असेल तर मे पर्यंत किंवा ज्या डेट पर्यंत असेल त्यापर्यंत, जानेवारी 2027 ते मे 2027 पर्यंत फक्त आणि फक्त तुमचं लक्ष मेन्स प्रिलिम्स कडे असलं पाहिजे, पूर्व परीक्षेकडे असलं पाहिजे. कारण जेव्हा, हे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा जर पूर्व परीक्षेसाठी जात असाल किंवा पहिल्यांदा जर एक्झाम तुम्ही अपियर होत असाल, तर सर्वप्रथम काय, प्रिलिम्सला तुमचं महत्व दिलंच पाहिजे. कारण प्रिलिम्स जर नाही निघाली आणि फक्त मुख्यचा अभ्यास करत बसलो तर काही अर्थ नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, जानेवारी पासून तर मे महिन्यापर्यंत म्हणजे तब्बल 5 महिने तुमचे पूर्वाला तुम्हाला द्यायचेच आहेत. मग तुम्ही तिथे असं करू शकता की दिवसाला 1-1 तास तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करू शकता किंवा ऑप्शनलचा अभ्यास करू शकता. तसं करू शकता की जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत. पण तुमचा मेन फोकस, तुम्ही जर 10 तास अभ्यास करत असाल तर तुम्ही 9 तास फक्त पूर्वला दिले पाहिजे. ठीक आहे, हे एकदा झालं. मे महिन्यात तुमची पूर्व परीक्षा झाली आणि मे महिन्यानंतर ऑक्टोबर महिन्यापर्यंत, ठीक आहे, म्हणजे मे 2027 ते ऑक्टोबर 2027. ठीक आहे, मग या 5 महिन्यात तुम्हाला काय करायचंय, मग मेन्स प्रिपरेशन तर करायचंच आहे. पण आता तुम्हाला इथे काय करायचंय, ऑलरेडी अभ्यास तुम्ही मेन्सचा इथे तुमचा झालेला आहे. इथं तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे, उत्तर लिखाण करायचं आहे आणि तुम्हाला रिव्हिजन करायची आहे. आन्सर रायटिंग करायची आहे आणि रिव्हिजन करायचं आहे, आणि तुम्हाला स्वतःचे उत्तर चेक करून घ्यायचे की बरोबर आहे की नाही आहे, आणि त्याच्यामध्ये तसं इम्प्रुव्हमेंट करायचं आहे. म्हणजे रिव्हिजन आणि आन्सर रायटिंग या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमचं हे झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये रिव्हिजन ऑप्शनलची आणि जीएसची दोघांची आली. आणि मग त्यानंतर जेव्हाही रिझल्ट लागेल, मग जर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होत असाल, मग इंटरव्ह्यू प्रिपरेशन तुमचं राहील. त्याला तुम्हाला 1 महिना वगैरे कालावधी मिळतो आणि त्याच्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन असं राहील विद्यार्थी मित्र. म्हणजे काय, अशा पद्धतीनं प्लॅनिंग तुमची असली पाहिजे आणि ती तुम्ही करायलाच पाहिजे. थोडक्यात मी परत ही प्लॅनिंग इथं लिहितो विद्यार्थी मित्रांनो, की जेणेकरून तुम्हाला एक क्लिअर अप्रोच मिळेल. म्हणजे काय, तर सुरुवात तुम्हाला आतापासून करायची. आता काय आहे, मेचा महिना चालू आहे, म्हणजे आज 1 मे 2024 आहे. तर 1 मे 2026 ते जुलै 2026 या कालावधीत तुम्हाला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 4 सब्जेक्ट जे आहेत, पॉलिटी, राज्यशास्त्र, हिस्ट्री, इतिहास, ठीक आहे, ज्योग्राफी आणि इकॉनॉमिक्स, हे 4 सब्जेक्टचे बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला चांगली तगडी करून घ्यायचे. बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगली करून घ्यायची. आता हे तुम्ही कुठून करू शकता, जनरली जर तुम्ही फक्त एमपीएससी फोकस करत असाल तर तुम्ही बालभारतीच्या पुस्तकं वाचू शकता.
ठीक आहे, ज्या फ्रीली अवेलेबल आहे. त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकलेली आहे. बालभारतीच्या पुस्तका जर डाउनलोड करायचे असतील किंवा किंवा तुम्ही एनसीईआरटीच्या पुस्तकही वाचू शकता. पण माझ्या मतानुसार जर तुम्ही स्पेसिफिकली एमपीएससी साठी करत असाल तर बालभारतीच्या पुस्तकाच वाचायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही एखाद रेफरन्स पुस्तकाकडे वळलात तरी चालेल. जसं पॉलिटी जर मग म्हटलं तर लक्ष्मीकांत आहे. लक्ष्मीकांत हे पुस्तक मराठीत सुद्धा अवेलेबल आहे, इंग्रजीत सुद्धा अवेलेबल आहे. मग याच्या अनुषंगाने जे प्लॅनिंग आहे सब्जेक्ट वाईज त्याचे व्हिडिओ आम्ही वेगळे बनवणार आहेत आणि ते देखील आम्ही लवकरात लवकर आणतो. ठीक आहे, तर 1 मे पासून जुलैपर्यंत हे 4 सब्जेक्टचे बेसिक अंडरस्टँडिंग तुमची झाली पाहिजे. एकदा ही झाली तर मग जुलै 2026 पासून कुठपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, जून जुलै ऑगस्ट म्हणजे जवळपास डिसेंबर 2026 पर्यंत तुम्ही कशाचं प्रिपरेशन करायला पाहिजे? मेन्स, मुख्य परीक्षा प्लस ऑप्शनल म्हणजे हा पहिला टप्पा तुमचा, हा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा कोणता विद्यार्थी मित्रांनो? आता डिसेंबर पर्यंत मेन्स आणि ऑप्शनल झालं. त्याच्यानंतर जानेवारी, ठीक आहे, जानेवारी 2027 ते मे 2027 या कालावधीत तुमचा मेन फोकस हा कशावर असायला पाहिजे? पूर्व परीक्षा फक्त. ठीक आहे, आणि एकदा आणि चौथा टप्पा म्हणजे काय? पूर्व परीक्षा झाली तर मे 2027 पासनं मे 2027 ते जवळपास ऑक्टोबर 2027 पर्यंत तुमचा पूर्ण फोकस कशावर असला पाहिजे? मेन्स आन्सर रायटिंग. ठीक आहे, मेन्सचा आन्सर रायटिंग प्लस रिव्हिजन. ठीक आहे, आणि याच्यानंतर मग तुम्ही परीक्षा द्याल ऑक्टोबर महिन्यात आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्यानंतर रिझल्ट लागेल आणि मग इंटरव्ह्यूचा कॉल येईल. मग इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन तुम्ही करू शकता. अशा प्रकारची प्लॅनिंग तुम्हाला आतापासून इम्प्लिमेंट अंमलात आणायची आहे. कशी करायची आहे, काय करायची आहे, त्या संदर्भात संपूर्ण मार्गदर्शन आम्ही तिथं करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्या व्यतिरिक्त जनरली जर तुम्ही सुरुवात करत असाल तर बहुधा आम्हाला प्रश्न येतो की सर न्यूजपेपर वाचायचा की नाही वाचायचा? तर माझं उत्तर विद्यार्थी मित्रांनो याचं राहील हो, पण न्यूजपेपर वाचण्याच्या आधी सिलेबस माहीत असणं फार आवश्यक आहे. म्हणजे काय, तर तुम्हाला काय काय स्टेप करायचं आहे तर पहिलं तुम्हाला सिलेबस माहीत असला पाहिजे. ठीक आहे, आणि सिलेबस पाठ करायचा म्हणजे असं नाही की दिवसभर सिलेबस वाचत आहे असं करू नका. सिलेबस पाठ व्हायला किमान 1-2 महिने लागतील. फक्त एवढं करा, एक रिच्युअल बनवा. एक आपण पूजा करतो ना घरी, तशा पद्धतीने एक रिच्युअल बनवा. सकाळी उठल्यानंतर आणि संध्याकाळी झोपायच्या आधी एकदा सिलेबस आपल्या नजरेखालून गेला पाहिजे. अशी प्रक्रिया किमान तुम्ही 30 दिवस किंवा 45 दिवस जरी केली तरी तुम्हाला सिलेबस तोंडपाठ होऊन जाईल. तर पहिलं सिलेबस करून टाका. दुसरं PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन साठी ज्या बुकलेट असतील त्या घेऊन ठेवा आणि कोणताही टॉपिक अभ्यास करताना PYQ बघा. तिसरं म्हणजे काय, तर एनसीईआरटी किंवा बालभारती वाचायला पाहिजे की नाही पाहिजे हे लक्षात ठेवा. आता हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की जनरली सगळ्याच्या सगळ्या एनसीईआरटी किंवा बालभारतीच्या पुस्तका 6वी ते 12वीच्या वाचणं आवश्यक नाहीये. ज्या पुस्तका कामाच्या आहे त्या आम्ही एक व्हिडिओ बनवून लवकरात लवकर आणतोय, त्या तुम्हाला सांगू आम्ही. तेवढंच जरी तुम्ही केलं तरीही सफिशियंट आहे, पण आवश्यक आहे, वाचणं आवश्यक आहे. कारण बघा, जसं आता भूगोल झालं, भूगोलचा बराचसा फिजिकल ज्योग्राफीची आहे ते बऱ्यापैकी एनसीईआरटीतून कव्हर होते. किंवा तर मग अशा पद्धतीनं काही काही ज्या गोष्टी आहे, इतिहास झाला तर इतिहासाचा बराचसा जो भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून गोष्टी एनसीईआरटीतून कव्हर केल्या जातात. महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला बालभारतीतून कव्हर होऊन जाईल तुमचं. आणि बाकी तुमचं समाधान महाजन पुस्तक आहे तर बुकलिस्टवर एक वेगळा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे, त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही बुकलिस्ट बघून टाका. या 3 गोष्टी. आणि चौथं म्हणजे काय, तर पेपर वाचायला पाहिजे का, तर उत्तर हो आहे. पण हा, पहिल्याच दिवशीपासून एकदम 7-7, 5-5 तास पेपर वाचू नका. पहिल्या दिवशी काय करा, फक्त पेपरचं जे हेडलाईन्स असतात ते बघा आणि हळू करत करत जेव्हा तुमचं एक इंटरेस्ट आला किंवा तुम्हाला गोष्टी समजायला लागल्या तर मग तुम्ही पेपरमध्ये तिथे डिटेलमध्ये वाचू शकता. पेपर कसा वाचायचा, काय वाचायचं याच्यावर देखील आपण व्हिडिओ लवकरात लवकर आणतोय, त्या मार्फत तुम्हाला ती गोष्ट कळेल. आणि न्यूज पेपर कोणता वाचायचा, जर तुम्ही मराठीतून प्रिपरेशन करणारे असाल तर लोकसत्ता किंवा किंवा मटा, बघा कोणताही एक, ओनली वन, हे जर मराठीतून करत असाल किंवा इंग्रजीतून करत असाल तर मी सरसकट म्हणतो इंडियन एक्सप्रेस वाचला तरीही पुरे आहे. पण पहिल्या दिवशीपासूनच एकदम न्यूजपेपरच्या मागे लागू नका विद्यार्थी मित्रांनो, कारण जर तुम्ही पहिल्या दिवशीपासून जर न्यूजपेपर वाचायला घेतला तर तुमचे न्यूजपेपरमध्ये 4-5 तास चालले जाईल आणि वेळ कसा जाईल हे कळणार नाही. म्हणून पहिले बेसिक जे सब्जेक्ट मी सांगितले, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, हे पहिले थोडं त्याच्यावर भर द्या. म्हणजे तुमचा शब्दसाठा वाढेल, तुम्हाला गोष्टी कळतील आणि जेव्हा गोष्टी कळतील मग हळू करत करत थोडे 1-2 जे महत्वाचे आर्टिकल आहे ते तुम्ही वाचले तरी तुम्ही पुरे. जसं युट्यूबवर भरपूर सारे व्हिडिओ असतात की काय वाचायला पाहिजे काय नाही, पण ते व्हिडिओ बघत बसू नका, जेणेकरून तुमच्यात तुमची स्किल डेव्हलप झाली पाहिजे. या 4 गोष्टी तुम्ही सध्या तरी सुरुवात करायला पाहिजे विद्यार्थी मित्र. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण कोणत्या चुका अवॉइड करायला पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांना जर 2027 मध्ये जर एक्झाम क्रॅक करायची असेल
कसं नियोजन असलं पाहिजे हे आपण इत्थंभूत आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षा संदर्भात काही डाऊट असेल तर हा माझा वैयक्तिक नंबर आहे 8806242059. तुम्ही सरळ याच्यावर मला व्हॉट्सअप किंवा डायरेक्ट कॉल करू शकता. सिलेबस पाहिजे असेल, सिलेबसची प्रिंट आउट पाहिजे असेल, डेसिफर केलेला सिलेबस म्हणजे सिलेबसमध्ये देखील आम्ही प्रॉपर एक एक टॉपिकमध्ये कोणते सब टॉपिक विचारले जाऊ शकतात या अनुषंगाने आम्ही सिलेबस बनवलेला आहे. तो जर तुम्हाला हवा असेल तर सरळ मला मेसेज करा किंवा कॉल करा, सरळ मी तुम्हाला तो सिलेबस पाठवून देईल. किंवा तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकता, त्याच्यावर देखील ह्या सगळ्या गोष्टी सरळ टाकलेल्या आहेत. त्यानंतर हे लक्षात ठेवा, हे आमचं टेलिग्राम चॅनलचं QR कोड आहे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि हे QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल इमिडिएटली जॉईन करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्यानंतर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आता आमची नवीन बॅच जी आहे ती आता सुरू झालेली आहे. त्याला समर्पण आम्ही नाव दिलेलं आहे. MPSC राज्यसेवा 2027च्या अनुषंगानं मराठी माध्यमातून ही स्पेसिफिकली आम्ही बॅच लॉन्च केलेली आहे आणि ही इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये ही बॅच अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे ही बॅच जे रेकॉर्डिंग आहे ते आम्ही लाईफ टाइम साठी आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतोय. यामध्ये मेंटरशिप सुद्धा अवेलेबल. मेंटरशिप म्हणजे काय तर विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करायला पाहिजे, आठवड्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, कोणत्या सब्जेक्टला कधी हात टाकायचा. जसं मी सांगितलं की आतापासून जर तुम्ही प्रिपरेशन सुरू करत असाल तर 4 विषय तुम्ही पहिलेच घेतले पाहिजे आणि विद्यार्थी काय करतात हेच 4 विषय नंतर घेतात. असं करू नका. तर यासाठी तुम्हाला एक मेंटर आवश्यक आहे, तुमचा एक शिक्षक आवश्यक आहे की जो तुम्हाला तुमच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करेल की कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, प्लॅनिंग करण्यात मदत करेल. या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. ही आमची टीम आहे विद्यार्थी मित्रांनो. जेवढेही टीचर्स तुम्हाला इथे अवेलेबल आहे प्रत्येकाने UPSC किंवा MPSCचा एकदा तरी इंटरव्ह्यू दिलेला विद्यार्थी मित्रांनो. अशीच टीम इथे अवेलेबल आहे आणि त्या अनुषंगानं पूर्व आणि मुख्य आणि इंटरव्ह्यू या तीनही जे परीक्षा आहे त्याचं इत्थंभूत मार्गदर्शन तुम्हाला आम्ही MPSC इंटिग्रेटेड बॅच मध्ये तिथं प्रोव्हाइड करतो. आणि ही जी बॅच आहे ही फक्त 29,999 मध्ये आम्ही अवेलेबल करून देतोय. यामध्ये जर तुम्हाला सूट हवी असेल तुम्ही सरळ मला कॉल करू शकता. माझ्या नंबरवर जी काही सूट आहे तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. आणि हे लक्षात ठेवा फीचर्स काय आहे बॅचचे. तर सर्वप्रथम यामध्ये आम्ही सर्वात महत्त्वाचा फोकस ठेवतो आन्सर रायटिंग प्रॅक्टिसवर. जितके जास्तीत जास्त तुम्ही उत्तर लिखाण कराल तितका फायदा तुम्हाला या परीक्षेमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमचे चान्सेस इतरांपेक्षा वाढतात. त्यामध्ये पूर्व आणि मुख्य दोन्ही इन्क्लुडेड आहे, इंटरव्ह्यू देखील इन्क्लुडेड आहे, लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग. तुम्हाला अनलिमिटेड रेकॉर्डिंग आम्ही देतोय. लाईफ टाइम व्हॅलिडिटी असेल त्या बॅचची. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज म्हणजे NCERT आणि बालभारतीचा पहिले आम्ही शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर मग हळू करत करत ऍडव्हान्स कडे जाऊ. NCERT कव्हरेज असेल, मेंटरशिप, टेस्ट सिरीज, स्टडी नोट्स, PYQ अनालिसिस सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे मिळतील. तुम्हाला या बॅच संदर्भात जर अधिक माहिती हवी असेल तर हे नंबर आहे आमचे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही डायरेक्टली इथून कॉल करा. लवकरात लवकर कॉल करा विद्यार्थी मित्रांनो, कारण हे जे ऑफर आहे हे लिमिटेड कालावधीसाठी तिथे आहे. विद्यार्थी मित्रांनो ही आमची एओनास अकॅडमीची ऍप आहे. जर तुम्हाला ही डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली असेल, तिथून डाउनलोड करा आणि आमचे जे काही फ्री व्हिडिओज आहे, फ्री कोर्सेस आहेत ते तुम्ही तिथून ऍक्सेस करू शकता. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला ऑफलाईन मध्ये बॅच लॉन्च करायची जॉईन करायची असेल तर पुणे आणि नागपूरमध्ये आमचं सेंटर आहे. अगेन कॉल करा आणि सरळ ऑफलाईन मध्ये ही बॅचचा लाभ तिथं घ्या. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपण आज इथेच थांबूया. तुम्हाला काही डाऊट असेल MPSC परीक्षा संदर्भातला किंवा UPSC परीक्षा संदर्भातला किंवा काही तुमच्या मनात शंका असतील तर त्यांचं निरसन करायला सरळ तुम्ही तुमचा फोन उचला आणि या नंबरवर कॉल करा आणि सगळे तुमचे डाऊट्स तिथे रिसॉल्व्ह केले जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.